नमस्कार, मी अतिशय कौर. स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत अजित कासार, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आहेत. कासार साहेब, तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. कासार साहेब, आता 7 तारखेला 32 रायगडच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खास करून आपल्या 32 रायगडमध्ये हा. राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर भाजप, त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते. शक्यता आहे दोन उमेदवारांमध्येच तुल्यबल्ले अशी आपल्याला लढाई पाहायला मिळेल. बरोबर. तर तुम्ही सध्या मुरुड तालुक्याचं नेतृत्व करता. तर मुरुड तालुक्यामध्ये नक्की कशा पद्धतीने मतदान झालं, किती पर्सेंटेज मतदान झालं, याच्याबद्दल तुमच्याकडून आमचे प्रेक्षक ऐकण्यासाठी उत्सुक असतील. सांगा. गायकवाड मुरुडमध्ये जवळजवळ 40,760 मतदान झालंय. जवळजवळ 64% मतदान झालंय. बरोबर. 62,000 जवळ मतदान आहेत. त्यापैकी जवळ हे 40,760 झालंय आणि त्याच्यात महायुती बरोबर यांना जवळजवळ 28 ते 29,000 मतं मिळतील. तसं वातावरण मुरुडमध्ये होत आहे. तरी मुस्लिम समाजाचा विषय होता तरी मुस्लिम समाजाने पण चांगली साहेबांना मदत केलेली आहे इथे मुरुडमध्ये. तरी म्हणजे जे काही विरोधक इंडिया आघाडीवाले बोलत होते की मुस्लिम समाज मतदान करणार नाही, तर त्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे ते चुकीचा असा त्यांचा तो अजेंडा होता असं म्हणायला तुम्हाला हरकत नाही. वातावरण होतं आधी, पण नंतर साहेबांनी जी कामं केलेत मुरुडमध्ये विकासाची आणि मुस्लिम समाजासाठी जे कामं केलेत त्या तो प्रचाराचे मुद्दे घेऊन मुस्लिम समाज नंतर साहेबांच्या बाजूने वोटिंग करताना दिसत होता. तरी साधारण मुरुड तालुक्यामध्ये किती मुस्लिम समाज असेल, मतदार असेल? जवळजवळ मला वाटते ह्याच्यात 4,000 ते 5,000 वोटिंग झाले आहे मुस्लिम समाजाची. 4,000 ते 5,000 वोटिंग. आणि एकूण मतदार किती असेल साधारणतः? एकूण 9,000 ते 10,000 मुस्लिम समाज आहे तिथे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे 50% मतदारांनी मुस्लिम समाजाने पण पाठ फिरवली या निवडणुकीमध्ये. हो हो हो. मग तरी आपल्या मुरुड तालुक्यामध्ये किती 2 मतदारसंघ असतील? हा. कुठले कुठले मतदारसंघ? राजपुरी गट आणि उसरोली गट आणि शहर नगरपालिका. हा, नगरपालिका. तीन गटांमध्ये 3 ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे 60,000 मतदान आहे. हा. मग तुम्ही तुमचे जे नेते आहेत भगत साहेब, आणि तुम्ही ज्यावेळेला बाहेर गेलात शकाप सोडून, तर त्याचा फायदा तटकऱ्यांना झाला की नाही झाला? नक्कीच साहेबांना फायदा झाला त्याचा. नाहीतर तीच आमची आम्ही घेऊन गेलेली जे आमच्या सोबत सगळे आम्ही गेलो, ती जवळजवळ 7,000 ते 8,000 लोक मतदार गेलो. नाहीतर तेच आज गीते साहेबांना त्याची मदत झाली असती. म्हणजे तुमचं असं मत आहे काय? निश्चितच 7,000 ते 8,000 तुम्ही दोघे जण नेते गेल्यामुळे शकापचे, एक जिल्हा उपचिटणीस आणि एक तुम्ही स्वतः तालुका चिटणीस, याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला 9,000 ते 10,000 मतांचा फरक पडला. हो, नक्की नक्की. म्हणजे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पण त्याचा फटका 100% शकापाला बसू शकतो का? हो, होऊ शकतं तसं. तर आपल्यासोबत अजित कासार होते, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 62,000 मतदार टोटल, 2 जिल्हा परिषद गट, एक मुरुड शहर, अशा पद्धतीने 62,000 पैकी 40,760 मतदान झालं. 28,000 ते 30,000 मतं जवळजवळ ते घेत आहेत. ह्याचा अर्थ निश्चितच समोरचे जे उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे, हे कुठेतरी पिछाडीवर असतील असं यांचं मत आहे. तर मुरुड तालुक्यातून तुम्ही आम्हाला ही चांगली माहिती जनतेसाठी, प्रेक्षकांसाठी दिलीत, त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. तिथेच थांबतो. जर का आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.